सर्वोच्च न्यायालयानं आज वक्फ सुधारणा कायदा 2025 बाबत अंतरिम आदेश दिलाय. या कायद्याला स्थगिती देण्याच्या मागणीवर विचार करायला न्यायालयानं नकार दिलाय. मात्र सरन्यायाधीश B.R. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं गेल्या 5 वर्षांपासून इस्लामचं पालन करणाऱ्या व्यक्तीच वक्फ तयार करू शकतात या तरतुदीला स्थगिती दिली आहे. एखाद्या व्यक्ती इस्लामाची अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत ही तरतूद निलंबित राहील असं न्यायालयानं म्हटलंय. जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ म्हणून घोषित केलेली मालमत्ता सरकारी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार मिळाला होता. न्यायालयानं ही तरतूद स्थगित ठेवली आहे. या दोन्ही स्थगिती जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लागू राहणार आहेत. तसंच वक्फ बोर्डात 3 पेक्षा जास्त गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश असू नये असे निर्देशही न्यायालयानं दिलेत.